नमस्कार, मी निकिता सातपुते. LS मराठीमध्ये आपलं स्वागत. पाहूया दिवसभरातील महत्त्वाच्या हेडलाईन्स. जालन्यात अवैध गोवंश कत्तली विरोधात गोरक्षकांचा महापालिकेसमोर ठिय्या. बजरंग दल आणि खाटीक समाजात राडा. 2 गोरक्षक जखमी. आरोपींवर कारवाईची मागणी. अहिल्यानगर जिल्ह्याचे जीवनदायिनी असलेल्या मुळा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ. धरण 76% भरलं. विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट. अनेक विषयांवर महत्त्वाची चर्चा. धाराशिवमध्ये भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटलांविरोधात एल्गार. आमदार बसवराज पाटील यांच्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमातून राणा जगजितसिंह पाटलांना वगळलं तर खासदार ओमराजे निंबाळकरांना दिलं मानाचं स्थान. या होत्या महत्त्वाच्या हेडलाईन्स. आता पाहूयात बातम्या विस्तारामध्ये. शेतकरी नेते राकेश टिकेत 4 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर. राज्यभर शेतकऱ्यांसोबत पंचायत बैठका घेणार. किमान आधारभूत किंमत प्रश्नांवर सरकारविरोधात लढा उभारणार. ट्रेड डीलमुळे मका आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होणार असल्याचा दावा. किसान ये है कि जो किसान कर्जा देता है उस किसान का कर्जा माफ नहीं होता, और किसान भी 2 भागों में बट गया। एक किसान वो है कि जो कर्जा नहीं दिया जिसने, और कर्जा उसका माफ होता है, तो ये एक किस्म से किसान डिवाइड हुआ है। इससे कर्जा सभी का ही माफ हो जाए, किसी ने दिया है या नहीं दिया है, तो उससे आने वाले टाइम पे लोग कर्जा देने की प्रवृत्ति बढ़ेगी कि भाई हमने लिया तो हम देंगे। सरकार की जो योजना आएगी उसका लाभ सबको मिल जाएगा। ये यहाँ की काँग्रेसच्या नेत्यांची संस्कार आणि संस्कृती तशीच अशा वर्तनानं समाजाची टीका मिळणार. बावनकुळे यांची नाना पटोलेंवर टीका. पटोलेंचे दुधाने पाय धुतले. बावनकुळेंची टीका. राऊतांकडे तिसरा डोळा कुठला माहिती नाही. काँग्रेसच्या नेत्याचे संस्कार संस्कृती अशीच आहे, जे अशा पद्धतीचे वर्तन या राज्यामध्ये करतात. त्यामुळे तो बोध घेतला पाहिजे की काय करतोय, कशा करता करतोय. याच्याने तुम्हाला खऱ्या अर्थाने समाजाची टीकाच मिळणार आहे. काय मिळणार आहे? अंबरनाथमध्ये शिवसेनेत पुन्हा अंतर्गत वाद उफाळलाय. वाळेकर केनीकर आरोप प्रत्यारोपांनी राजकारण तापलंय. कार्यकर्ता मेळाव्यानंतर शिवसेनेत जुंपली वाळेकरांच्या टीकेला किनाकरांचा जोरदार पलटवार. मी खूप खूप आभार मानतो की त्या आम्ही अनेक वेळा सभागृहामध्ये जे झोपडपट्टी धारक आहेत, जे प्रायव्हेट जागेवरती आहेत, काही महाराष्ट्र शासनाच्या जागेवर, काय रिझर्वेशनच्या जागेवरती आहेत, त्यांना रेग्युलायझेशन करून त्यांचे घर त्यांच्या नावा करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करत होतो. तर महाराष्ट्र शासनाने 25 मार्च 2026ला एक GR काढलेला आहे. तो त्यांना वाचायला सांगा. कलेक्टर साहेबांना जाऊन कलेक्टर साहेबांकडे जाऊन बसून बघा. आणि आमच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा तुम्ही अपमान नका करू. दिशाभूल करणं हे ते आज महाराष्ट्र शासन लोकांच्या हिताचं जे काम करते ते करत आहेत. काय चाललंय अंबरनाथ शहरामध्ये 2011चा GR आता दाखवून झोपडपट्टी वासियांना काय भूलथापा मारणं, त्याचबरोबर धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच मिळेल. संजय शिरसाट यांची उभाटा गटावर टीका. सामना वृत्तपत्रात मनाला वाटेल ते लिहितात. सामना वैचारिक नाहीये तर फेकू पेपर झालाय. राऊतांना पक्षात वजन नाही, त्यांना कुणी विचारत नाही. संजय शिरसाट यांची राऊतांवर टीका. आता इलेक्शनला कामाला लागा इथपर्यंत ठीक आहे, परंतु चिन्ह हे आम्हालाच मिळेल. कारण की आम्ही ज्या मजबूतीने आमची बाजू मांडतोय त्या बाजू ही अत्यंत उद्धव साहेबांना सुद्धा माहिती की ही मजबूत आहे. म्हणून एकीकडे आम्हाला मिळेल असं सांगायचं, दुसरीकडे नाही मिळालं तर कामाला लागा सांगायचं. याचा त्यांचा आत्मविश्वास हा आता ढासळलेला आहे. म्हणून आम्ही चिन्ह हे नक्की आम्हाला मिळेल आणि आम्ही आमच्या पद्धतीने
दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. मनुष्यबळ विभागाची जबाबदारी घेण्याची सूचना मोदींनी फडणवीसांना केली आहे. संजय राऊत यांची खळबळजनक माहिती. मोदींनी फडणवीसांना आश्वासन दिलंय की तुमच्या पसंतीचा मुख्यमंत्री नेमावा, या देशाला उत्तम शिक्षण मंत्री मिळो अशी सर्वांची इच्छा. मोदी यांच्या मनामध्ये असं आहे की या खात्यासाठी एक दूरदृष्टीचा, उच्च शिक्षित, चांगला प्रशासक असलेला नेता नेमावा आणि या क्षणी देशामध्ये उत्तम शिक्षण मंत्री कोण होऊ शकेल तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे. हे नरेंद्र मोदी नाही माहिती. आणि दिल्लीतली जी माझी माहिती आहे त्यानुसार प्रधानमंत्री मोदींनी या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. आणि यानंतर घेऊया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वेगवान हेडलाईन्स मध्ये. नाझरे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने ग्रामस्थांकडून जलपूजन. खंडोबाच्या करा स्नानस्थळी जलपूजन. जेजुरी ग्रामस्थांनी केलंय जलपूजन. आपला आणि महाजनांचा अबोला नाही, सगळं काही मीडियाने निर्माण केलंय, भुजबळ यांची प्रतिक्रिया. संकष्ट चतुर्थी निमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची गर्दी. बाप्पाच्या दर्शनासाठी रांगा लागल्या. अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने सभेपूर्वी प्रतिसभा घेऊन संचालक मंडळाच्या कारभाराचा निषेध. स्मशानभूमी अभावी पाण्यातून प्रेतयात्रा. उघड्यावर केले अंत्यसंस्कार. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील तुपा गावात मूलभूत सुविधांचा गंभीर प्रश्न समोर. वाशिममध्ये हळदीला मिळाला विक्रमी दर. प्रति क्विंटल 18,000वर झेप. बाजार समित्यात शेतकऱ्यांची गर्दी. अमरावतीच्या रेवसा आणि वलगावात चोरांचा सुळसुळाट. चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद. रेवसा गावामध्ये भीतीचं वातावरण. पुण्यात नामांतराच्या मागणीवरून राजकारणात नवा वाद. महापौर बंगल्याचं नाव रामदूत करण्याची मागणी. नामांतराला शिवसेना ठाकरे गटाकडून विरोध. शेकापच्या वर्धापन दिनी पद्मश्री भिकल्या दिंडा यांचा गौरव. रोहित पवार, नाना पटोले, जयंत पाटलांकडून सन्मान. शहापूर तालुक्यात चौथीत शिकणाऱ्या मुलाला सर्पदंश. वेळेअभावी उपचार न मिळाल्याने मृत्यू. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.